जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते रत्नागिरी महामार्गासाठीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाविषयीचा एक अपडेट बघणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावातील जमिनींना मोबदल्याचा दर निम्म्यापेक्षाही कमी दिला जात आहे। यामुळे भुये आणि भुयेवाडी गावचे शेतकरी कुटुंबे हे न्यायालयात गेली आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, रस्त्यासाठी भूसंपादन करताना चुकीचे रेखांकन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भुये आणि भुयेवाडी गावचे 58 शेतकरी कुटुंबे न्यायालयात गेली आहेत। राज्यमार्ग प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे 3 वेळा भूसंपादन झाले आहे। ताज्या रेखांकनानुसार या भागातील एकाच 34 गटांतील 200 कुटुंबातील 2000 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे। हातची जमीन तर जाणारच, परंतु महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा निकष लावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते वेगळेच। नागपूर ते रत्नागिरी NH 166 हा महामार्ग राज्यमार्ग SH 194च्या दुतर्फा घेऊन अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गोलपट्ट्यातील बागायती जमिनी वाचविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी घेतला होता। आता मात्र प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग SH 194 हा 45 मीटर आणि नागपूर ते रत्नागिरी NH 166 हा 60 मीटर या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनींचे आतापर्यंत 3 वेळा भूसंपादन झाले आहे। विशेष म्हणजे हे भूसंपादन 95% शेतकऱ्यांच्या 34 क्रमांकाच्या एकाच गटातील जमिनीतून होत आहे। भुये आणि भुयेवाडी येथे 1 किलोमीटरमध्ये सध्याचा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या डिझाईन ऑफ एक्सपर्ट कमिटीच्या शिफारशीनुसार राज्यमार्ग SH 194च्या समांतर होत आहे। यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे तर आहेच, शिवाय त्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे ते वेगळेच। मोबदल्याचा दर हा निम्म्यापेक्षाही कमी तो कसा? ही गावे प्राधिकरणात समाविष्ट केल्याने भूसंपादनाचा मोबदला ठरविताना राष्ट्रीय महामार्गाऐवजी प्राधिकरणाचे नियम लावले आहेत। त्यामुळे शहराजवळील या गावांना 8 ते 10 लाख रुपये दर अपेक्षित असताना त्यांचा निम्म्यानेही दर हा निश्चित होत नाही। याउलट डोंगर भागातील काही गावे महामार्ग प्रकल्पात जात असल्यामुळे त्यांना चांगले दर मिळत आहेत। या विरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती, परंतु याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही। भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा विषय सध्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेला आहे। तेथे न्याय मिळाला नाही तर या जमिनी मातीमोल भावाने सरकारच्या ताब्यात जाण्याची भीती आहे। या शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 1 वर्षांपूर्वी शासनास अहवाल दिला आहे, मात्र तो लालफितीत अडकला आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।